हाय हॅलो नमस्ते, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आपल्याला 2 ब्लाऊज शिवायला आलेले आहेत, तर त्याचे मी तुम्हाला दाखवणार आहे कोणते कोणते आहेत ते. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे 38 साईजचा, तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि चॅनेलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला. तर चला आपण बघूयात कोणते कोणते ब्लाऊज आलेले आहेत ते शिवायला. तर हा मापाचा ब्लाऊज होता आणि हा शिवलेला आहे मी 30 मापाचा, 30 चेस्ट साईज. कलर पाहू शकते पसारा. तर आणि ही साडी मला फॉल पिको केलेला आहे. ह्या साडीला आपल्याला फॉल लावायचं आहे. आणि हा ब्लाऊज शिवायचा आहे त्याच्यावरचा 38 मापाचा. तर आपल्या बऱ्यापैकी साड्या सेल झाल्या आहे, ऑनलाईन नाही झाल्या पण ऑफलाईन तर झालेल्या आहेत. तर एवढ्या राहिलेल्या आहेत आणि ब्लाऊज पण शिवायचे आलेले आहेत आपल्याला. हे पण 3 ब्लाऊज आहेत शिवायचे, ते दाखवते. तर ह्या साडीवरचा हा ब्लाऊज हिला फॉल लावलेला आहे. ही पद्धत आहे. आणि आता हा ब्लाऊज शिवायचा आहे. ह्याला पण पिको फॉल करायचा आहे. आणि आणखीन हा मापाचा ब्लाऊज आहे आणि ह्या साडीला पण फॉल लावायचं आहे. आणि त्याला पण अजून 2 आहेत, मी ते दाखवते नंतर. आणि ही पण एक आहे, त्यांना फॉल पिको आणि ब्लाऊज शिवायचा आहे ह्याचा. तर आज आपलं एवढं काम झाले. हा ब्लाऊज शिवून झाला, या साडीला फॉल लावून झाला, हिला पण झाला आहे. याला लावायचं आणि हा ब्लाऊज शिवायचा आहे. तर चॅनलला नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला. तर आपण घरातनं शॉप चालू केलं होतं, तर तुम्हाला दाखवलं होतं पहिलं कसं होतं आता कसं झाले आहे. तर हळूहळू आपण करत आहोत. तर सुरुवात तुम्ही पण करू शकताय. तुम्हाला पण काही येत असेल शिलाईबाबत तर तुम्ही पण ब्लाऊज वगैरे स्टिचिंग वगैरे करू शकताय, फॉल पिको लावू शकताय. तर हे ब्लाऊज मी असे लावले होते असं. खुर्ची ठेवली आहे, इकडे मशनी आहेत, आतमध्ये पण इथं सेटअप आहे लावलेला आपला. या पद्धतीने तुम्ही पाहिलं का पहिल्या व्हिडिओमध्ये. इकडं पण आपले व्हिडिओ वगैरे काढायला सेटअप लावलेला आहे. तर जेव्हा कोणताही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलला. तर या पद्धतीने आपलं शॉप झालेलं आहे. आणि शिलाई किती घेतली ते पण मी तुम्हाला सांगते. आणि हा वाटेवरचा रोड आहे आपला, इकडे मागं पण मागच्या बाजूला खालच्या बाजूला रोड आहे. तर शिलाई किती घेतली तर आमच्या इथे फॉल पिकोला 70 रुपये आहेत. आणि कटोरी ब्लाऊजला मी 180 रुपये घेते आणि प्रिन्सेस कटला 200 रुपये घेते. तर हे 2 एक दिला आधी शिवून साडी आणि ब्लाऊज. आणि हा राहिला होता, हा पण आता शिवलेला आहे. तर ह्या 2 ह्याचे झाले 500 रुपये. अस्तर आणि अस्तरचा ब्लाऊज आणि फॉल
असं म्हणून फॉल पिको केले आणि 180 रुपये म्हणजे 250 रुपये, नंतर दुसऱ्याचे 250 रुपये असे मिळून 500 रुपयाचे झालेले आहेत. याला 200 रुपये सांगितले आहे मी प्रिन्सेस कटला, आणि साईडला 70 रुपये असे मिळून 270 रुपये झालेले आहेत त्याचे. तर तुमच्या इकडे काय रेट आहे ते पण सांगा तुम्ही. तर मी नवीनच चालू केलं आहे म्हणून मी थोडं भेद काम करते, पण मी माझे ब्लाऊज शिवताना एकदम परफेक्ट शिवते. म्हणजे मला काय भीती वाटत नाही, काय नाही. पण कस्टमरचे घेतले का मला थोडीशी दगदग, थोडीशी भीती वाटतेच की कसं येईल काय होईल. तर बघू, प्रॅक्टिसमुळेच तर समजतं कसं काय करायला ते. तर हॅलो नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर हा दुसऱ्या दिवसाचा ब्लाऊज आहे. तर हा दुसऱ्या दिवशी शिवला होता. तर हा प्रिन्सेस कट 38 साईजचा आहे. ह्याची कटिंग पण मी तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर पाहू शकताय कसं आलं. त्याची स्लीव लॉंग होते 11 इंचचा स्लीव होता ह्याचा, आणि पाठीमागे पण गोल्डच गळा घेतलेला आहे. दोरी लावलेली आहे. तर ह्याची शिलाई 200 रुपये घेतलेली आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज. कसं वाटतं? आता उद्या दुसरे ब्लाऊज शिवायचे, हे शिवायचे, तर त्याची कटिंग पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर ते आता खूप पसारा झाला आहे, तुम्ही पाहू शकता. तर हे अस्तर आहे. तर हे 2 ब्लाऊज पण हे उद्या कटिंग करणार आहोत आपण ह्याचं. तर पसारा पाहू शकता. तर कसं वाटतं ब्लाऊज इथे लावून दाखवते कसं दिसते, पाहूयात आपण. तर हा पहिल्या कस्टमरचा ब्लाऊज लावलेला आहे मी. हिच्या आधीपर्यंत 2 शिवून दिलेत. तर हा पहिला कस्टमरचा ब्लाऊज हा इथे लावला असं पद्धतीने. हे ब्लाऊज माझेच होते, हे मीच लावले होते. तर पाहू शकता. तर हा पहिला आपला कस्टमरचा ब्लाऊज मी इथे लावलेला आहे. कसं वाटते? कसं वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता खूप सारा पसारा झाला, आता आवरायचं. मी आवरून घेते, झाडू वगैरे मारून घेते. तो खूप सारा पसारा झाला, तुम्ही पाहू शकता. तर कसं वाटतं ब्लाऊज कमेंट करून नक्की सांगा. 38चा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा. तर आता कस्टमरने आधीच पैसे देऊन गेले होते, आणि फॉल पिको पण साडीला केलेली आहे. तिरंगी साडीवरचा हा ब्लाऊज आहे. तर माझ्याकडेच होती ती, तर 500 रुपयाला मी त्यांना दिली. आणि ब्लाऊजचे 200 रुपये आणि फॉलचे 70 रुपये असे घेतले.